लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। तब्बल 25 वर्षानंतर वर्गमित्र आले एकत्र। श्री व्यंकटेश विद्यालय येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा। लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी येथील श्री व्यंकटेश विद्यालय येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व ऋणनिर्देश सोहळा पार पडला। सन 2000च्या बॅचचे विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व ऋणनिर्देश बुधवार 25 डिसेंबर रोजी पार पडले। मित्रत्वाचे ऋणानुबंध व गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत 10वीतील वर्गमित्र तब्बल 25 वर्षांनी एकत्र जमले। गप्पांची मैफिल करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे स्वागत पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले व गुरुजनांप्रती आदर व्यक्त केला। शाळेच्या संकल्पनेनुसार आधारित स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून व्यंकटराव पाटील हे उपस्थित होते, तर प्राध्यापक राठोड, शिक्षक विरगे, कुलकर्णी लांडगे, कोमलताई, महान दाताई भोसले, श्रीसागर पाटीलताई, धनाजी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते। शिक्षक व शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व सोबत गुरुदक्षिणा म्हणून सर्व गुरुजनांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली। इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा। या टप्प्यानंतर प्रत्येक आपापल्या योग्यतेनुसार व आवडीनुसार पुढच्या वर्गाची निवड करत असतो। असा हा टप्पा ओलांडून आज 25 वर्ष पूर्ण झाली। 10वीच्या परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांश मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या मार्गावर गेले। करिअरच्या मागे धावत असताना मित्रांना भेटले तर दूरच, पण बोलणेही नव्हते। पण व्हॉट्सअप आणि फेसबुकने आपल्या मैत्रीचा पुनर्जन्म झाला व आज तब्बल 24 वर्षांनी एकत्र जमलो असे विचार काही माजी विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर मांडले। या विद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी, वकील, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर, सायंटिस्ट, पत्रकार, प्राध्यापक, बँकेत कर्मचारी, अधिकारी, कंडक्टर, बिझनेसमन, शेतकरी आदी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत। तब्बल 25 वर्षानंतर हे सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमल्याने एक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून दर वर्षाला किंवा 10 वर्षाला अशी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे। हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले होते। स्नेह मेळावा आहे तर सर्वांना माझ्यासोबत काम केलेल्या शिक्षक शिक्षिकांना नमस्कार आणि माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा खूप त्यांना धन्यवाद देते। धन्यवाद का तर हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल। मला तुम्ही एवढे मोठे झालात, आम्ही म्हातारे झालो तरी मला आज 5वीच्या वर्गातले विद्यार्थी आठवत आहेत आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण धावत करून प्रार्थनेला थांबत हो, त्याचप्रमाणे मला तो क्षण आठवला। सुरुवात एवढी झाली, सगळ्या मुलांचे चेहरे, सगळे विद्यार्थी कसे काय हे सगळं माझ्या डोक्यात आहे, पण नाव काय आठवण आहे, पण विद्यार्थी माझ्या डोक्यात नाही बरं का। कोणता विद्यार्थी कसा, कोण काय करतो, मुली कशा होत्या, हे सगळं माझ्या डोक्यात आहे। आणि तू जर बोलता ना तुझं बालपण मला आठवलं। पास झाल्यानंतर मी सहज वलांडला किराणा वगैरे नेला, बाजारपेठ असल्यामुळे काहीतरी घेण्यासाठी आलो। तिथे कीर्तनराव गुरुजी भेटले आणि तिथूनच सांगले काय करतोस, कसं झालंय काय नाही ते बोलल्यानंतर मी सांगितलं असं असं ठीक आहे, मग पुढे शिका। एवढं मी शिकू शकत नाही का, पैशाची गरज असते ना, तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, पुन्हा कमीच पडले तर मी देतो, पण तुम्ही पुढे शिका, कारण हे वय पुन्हा मिळत नाही। त्यांनी म्हणजे हे शक्य नाही का, तर मी इंधन आहे, मला तुम्ही पैसे देता, माझ्या मागे डबे आहेत म्हणून, कारण वडील गेलेले आहेत, म्हणून मी नोकरीच करणार, कुठे नोकरीच करायची आहे, ठीक आहे, नोकरी जर करायची असेल तर मला विचारून दुसरीकडे कुठं जायचं तिथे जा, लक्षात ठेवा। आणि सगळ्यात मोठा सहभाग होता तो आदरणीय भाऊसाहेब रामचंद्रराव पाटील तळेगावकर या सर्वांच्या कामांप्रतीला सर्व पहिल्यांदा मी विनम्र अभिवादन करतो। आमच्यासाठी लोकजागृती परिवार हा इतर संस्थेसारखा मुळातच नव्हता, आजही नाही। हा मिळालेला वारसा आमच्या नंतरचे सुद्धा सर्व शिक्षक त्यांच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पुढे नेण्याचा खूप चांगला प्रयत्न करतात। एवढ्यासाठी मी पहिल्यांदा संस्थेचा आणि शाळेचा उल्लेख करतोय
कारण आमच्यासाठी व्यंकटेश विद्यालय एक 4 एकराच्या जमिनीचा तुकडा नाही. ही एक संस्काराची भूमी, ही एक त्यागाची भूमी. ग्रामीण भागात तालुक्यात पहिल्यांदा संस्था करताना माझ्या भागातला, माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी अष्टपैलू घडला पाहिजे हेच मुळामध्ये संस्थाचालकांची विचारधारा आणि स्वप्न होतं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करताना आम्हाला जितकं देता येईल ते तुम्हाला दिलं, जे तुम्ही आता अभिव्यक्त करताय. कारण आज 24 वर्षानंतर तुमच्याकडे चांगला होतं आणि तुमचं हे काम कायम हे काम अशी मी आहे. तुम्ही आपल्यासाठी काय प्रगती केला याला विशेष महत्व नाही, पण दुसऱ्यासाठी काय केला याला मी महत्व. कारण आपण स्वतःकडे आपलं जीवन जगतोच, पण आपल्यामुळे दुसऱ्याला किती आनंद होऊ शकेल त्याला जपा, ते कायम ठेवा. आणि ही तुमची कायम स्मृती ही सगळ्यासाठी ठेवण्यासाठी आनंदाची. आपण 2000 मध्ये विद्यार्थी आवडत वाटते. मग त्यात मी अनेकांच्या घरी आलेला आहे, अनेकांशी संबंध ठेवलेला आहे, कारण हे सगळे आमचे आहे. मग आता संतोष महाजन असो किंवा आणखी कोणी त्या ठिकाणी आपुलकीचा भाव आपण. आज तो कार्यक्रमाचा दिवस आला आणि असं वाटत आहे की सगळं काही स्वप्नावर आहे. आणि जे आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये, सर्वजण आपल्या धावपळीमध्ये, आपल्या संसारामध्ये, मुलाबाळांमध्ये, नोकरीमध्ये सर्वजण व्यस्त आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी क्षण आपण आपल्यासाठी दिलं पाहिजे. आणि ते आज आपण इथे येऊन आपल्यासाठी थोडा काही ना वेळ आपण सगळं काही विसरून आपण आपल्या मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारत आहे. नवीन काही जणांचे तर चेहरे ओळखायला येत नाही. आणि या निमित्ताने किती जणांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले, ग्रुप तयार झाला. इतके दिवस तर एकमेकांच्या, आमच्या तर मुलींचा फक्त 4-5 जणींचाच ग्रुप होता. काही जणांचे तर खूप जणांचे तर कॉन्टॅक्ट नंबरही नव्हते. मग या निमित्ताने चांगल्या सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले. या निमित्ताने संपर्क वाढत. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांचे चेहरे बदललेले आहेत. मला ज्यावेळेस फक्त मुलांना ज्यावेळेस सांगत असते त्यावेळेस मला सरांचं विज्ञानचं लेसन आवडतं, शिवसागर सरांचा आठवतो की त्यांनी एक प्रॅक्टिकल दिलं होतं आम्हाला. त्याच्यामध्ये ज्यावेळेस सर सांगायचे की हे प्रमाण घ्या, तर आम्हाला त्यावेळेस काय वाटायचं, काय प्रमाण घ्या विसरून लागलो. किती होतं तर काय होतंय चला घेऊ. पण आता समजतंय की खरंच ते घ्यायला पाहिजे होतं, हे आता समजतंय. आणि सरांनी सर नेहमी सांगायचे, सासूचं उदाहरण द्यायचे. ते पण मी कधी मुलांना सांगत असते. ते मला म्हणतात की सासू कशाला लागते, पण मला त्याला सर सांगत असताना काय म्हणायचे की माझ्या घरी बायकोनी असं सांगितलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सर आम्हाला रागवत असायचे. रागवत असताना सर काय करायचे की मी यांना रागवलं हे पण समजू नये आणि मारलं हे पण समजू नये, यासाठी सर आम्हाला म्हणजे सासूचं किंवा बायकोचं उदाहरण देऊन सांगायचे. खूप छान मला इथून जे काही शिकायला भेटले त्याच याच्यावरती, त्याच जोरावरती मी आज माझ्या मुलांना शिकवण्याचं काम करते. धन्यवाद सर. आणि हा कार्यक्रम मराठीचं थोडंसं लिंक गेल्या बरेच वर्ष झालं, 25 वर्ष झालं, 10 झाल्यानंतर. पण कधी नेहमी होत असते. मला असं वाटतं की मी जेही घडलो या शाळेमुळे घडलो आणि त्याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा या शाळेचा आहे. अगदी जेव्हा सुधीर बाळू आम्ही चर्चा करत होतो गेट टुगेदर करायची जेव्हा संकल्पना झाली त्यावेळेस पूर्ण फ्लॅशबॅक जे आहे एकदम डोळ्यासमोरून गेला. अगदी 5वी-6वीला कोमलताई, आनंदताई शब्द विचारायचं आणि ज्यांना शब्द येत नाहीत त्यांना मान्यवर आणि माझे मित्र आणि मैत्रिणी, जिचं नाव जरी समोर तिथं उभा राहतो तो आठवणीचा डोंगर. तो म्हणजे की आपली शाळा. आपल्या या आठवणीच्या शाळेतून जे आपण आठवणी करतो त्या ज्ञानाच्या जोराच्या पिठावर आपण आपल्या आयुष्यामधल्या कोण हाऊसवाईफ असे सगळे आपण लोक
एक ज्ञानाचा ज्या जोरावर उंच भरारी घातलो आहोत. जुन्या आठवणी आणि जुने नाती जपण्यासाठी नव्यानेचा हे करण्यासाठी आपण आज एकत्र आलो आहोत, म्हणजे स्नेह मेळावा त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत. आज मला इतका आनंद वाटतो की आज आपण सर्वजण रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन.